श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला गुरुवारी आपण आपल्या घरामध्ये कुठलीही महत्त्वाची कामे केलीच पाहिजे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. स्पेशली मी गृहिणींना सांगेल. आता गृहिणी म्हटलं तर आपण फक्त घरात काम करणाऱ्या स्त्रिया, महिला असे नाही, तर आजकाल बऱ्याचशा अशा महिलाही आहेत ज्या घरकाम सांभाळून जॉब करत असतात, मोठे मोठे बिझनेस करत असतात. त्यामुळे त्यांना रोज रोज काही सेवा व गोष्टी करणे हे शक्य होत नाही. म्हणून तर त्यांनी ह्या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुवारी तरी त्यांनी केल्या पाहिजेत. यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे बदल घडणार आहेत. बरीचशी कामे जी अडलेली आहेत ती मार्गी लागण्यास मदत होणार आहे. गुरुवार आपला हा गुरूंचा वार आहे. पहिले काम म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यावर आपल्याला आपल्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. दर गुरुवारी आपण आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करणे हे महत्त्वाचंच आहे. स्वतःच्या शरीराला ही सवयच लावून घ्यायची आहे की तुम्हाला गुरुवारी करायला जमत नसेल तर तुमची मुलगी असेल तिला सांगा, सासूबाई असेल तिला सांगा किंवा जाऊबाई असतील तिला सांगा. तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर हे जे कामे आहेत ती दुसरींना सांगा. पण हे अतिशय महत्त्वाचे आहे की दर गुरुवारी आपण आपल्या उंबऱ्याला हळदीचे लेपनही केले पाहिजे. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे तुळस. तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते. तुळशीला आपण दर गुरुवारी आपल्याला थोडेसे का होईना म्हणजे 1 चमचा 2 चमचा हे कच्चे दूध हे व्हायचे असते. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीला दर गुरुवारी कच्चे दूध वाहणे हा अतिशय प्रभावशाली असा तोडगा व सेवा मानली गेलेली आहे. म्हणूनच दर गुरुवारी आपल्याला तुळशीला कच्चे दूध व्हायचे आहे. नंतर सकाळी जेव्हा आपण घरात म्हणजे जर समजा तुमच्या लक्षात राहत नसेल तर जेव्हा सकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये दूध येतं तेव्हाच त्यातलं थोडंसं दूध आपण काढून ठेवू शकता. तापवलेले दूध आपल्याला तुळशीला घालायचे नाही. आपल्याला कच्चंच दूध घालायचं आहे. 1 चमचा घाला किंवा 2 चमचा घाला, पण ते कच्चंच दूध घालायचं आहे. जेव्हा आपण दर गुरुवारी आपल्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करतो तेव्हा मुख्य जो दरवाजा असतो तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. कारण माता लक्ष्मी ही तिथूनच घरामध्ये प्रवेश करत असते. मुख्य दरवाजा हा आपल्याला म्हणजे आजूबाजूला कचरा ठेवू नका. घराच्या समोरची जी जागा असते ती नेहमी स्वच्छ ठेवा. गुरुवार हा गुरूंचा वार आहे. आपला गुरु जर स्ट्रॉंग असेल तर गुरुबळ स्ट्रॉंग असेल, म्हणजेच आपल्या गुरूंची सेवा आपण जर केली तर आपला गुरुबळ हा स्ट्रॉंग होतो. तरच आपला गुरु हा स्ट्रॉंग होतो. तर मग असा जर गुरु आपला स्ट्रॉंग असेल तर कुठलाही गुरु असो, म्हणजे पहिला गुरु असो, तुम्हाला 8वा गुरु असो किंवा 12वा गुरु असो, सगळेच गुरु आपल्याला चांगले जातील. शक्य असेल तर गुरुवारी पिवळे कपडे वापरावे. गुरुवार हा बृहस्पतींचा वार आहे, म्हणजे बृहस्पतींशी संबंधित असा हा वार आहे. म्हणून नेहमी पिवळा रंग आपल्याला, म्हणजे पिवळ्या रंगाचे जे कपडे आहेत ते शक्यतो तुम्ही गुरुवारी घाला. आवर्जून जर समजा तुम्ही घातले तर खूपच चांगले. जर समजा तुम्ही कुठल्या चांगल्या कामासाठी जाणार असाल तर पिवळ्या रंगाचा ड्रेस घालू शकता, शर्ट घालू शकता. म्हणजे पुरुष असेल तर शर्ट घालू शकता किंवा स्त्रिया असतील तर साडी घालू शकता. आपण ज्या कामाला जातो आहोत ते काम नक्की आपलं होण्यास मदत होणार आहे. नंतर प्रत्येक गुरुवारी आपण समजा तुमच्या घराजवळ केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा साईबाबांचं मंदिर असेल किंवा स्वामींचा मठ असेल तर तुम्ही तिथे आवर्जून जावे. आरतीला जमले तर खूपच चांगले. पण जर ते जमणार नसेल तर कमीत कमी नमस्कार करायला तरी जावा. फक्त एवढंच म्हणायचं की स्वामींना सुखी ठेवा एवढं म्हणायचं, बाकीचं काही मागायचं नाही आणि फक्त गुरुवारची सेवा करा. ह्याविषयी म्हणजे समजा आपण गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूंच्याही काही सेवा करायच्या असतात. तुम्हाला त्यांचा रोज, म्हणजे समजा जर तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य होत नसेल, त्यांनी गुरुवारी संपूर्ण हे गुरुचरित्र सारामृताचा तुम्ही पाठ करू शकता. वाचायला जास्त वेळ लागत नाही, कमीत कमी 1 तास लागतो. हा ग्रंथ अगदी अमृतासारखा ग्रंथ आहे. कितीतरी लोकांचं यामुळे कल्याण झालेलं आहे. समजा तुम्ही रोज 3 असे ग्रंथ वाचले तर गुरुवार तुमचा संपूर्ण पाठ होईल. म्हणजे ह्या गुरुवारी सुरुवात केली, रोज 3 असे वाचले तर पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचा संपूर्ण पाठ हा पूर्ण होईल. नंतर रोज करणे तुम्हाला शक्य होत नाही तर गुरुवारी तरी करा. खूप काही वेळ लागत नाही. यासाठी फक्त तुम्ही
म्हणजे तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवलं ना की मला हे करायचं आहे, मग आपल्याला वेळ हा मिळतो. समजा तुम्ही बसमध्ये बसलेले आहात, म्हणजे प्रवासाला जाता, समजा तुम्ही कामाला जाता, मग तुम्ही बसमध्ये जात असतात. बसमध्ये बसून जात असाल तर बसमध्ये बसल्या-बसल्या तुम्ही वाचू शकता. मेडिकलमध्ये कामाला आहात किंवा मेडिकलचं दुकान आहे तर मेडिकलमध्ये बसून तुम्ही वाचू शकता. बुटीकमध्ये बसून तुम्ही वाचू शकता. पण वाचायला सुरुवात तरी आपल्याला करायला पाहिजे. आपल्या मागे वाईट जे ग्रह असतात ते आपल्याला या प्रकारच्या सेवा करू देत नाही, हे लक्षात ठेवा. पण कितीही अडचणी येऊ द्या, तुम्ही मनामध्ये ठरवायचं की आपल्याला ही सेवा करायची, म्हणून कुठेही असू दे सेवा करायला सुरुवात करा. म्हणून स्वामी चरित्र सारामृताचे आठवड्यातून एकदा तरी आपल्याला वाचन करायचे आहे. गुरुवारी जर तुम्ही सुरुवात केली तर खूपच चांगले आहे. नंतर आपल्याला महत्त्वाचे म्हणजे स्वामींचं हे नामस्मरण करायचं आहे. आपण नामस्मरण चालता चालता फिरता सुद्धा करू शकतो. पण महाराजांच्या समोर बसून एक माळ तरी आपल्याला समोर बसून व आपण उदबत्ती असतो ती उदबत्ती लावून एक माळ तरी आपल्याला जप करायचा आहे. 11 माळी जर केले तर सोन्याहून पिवळे, शक्य नसेल तर एक माळ तरी करा. नंतर कसं आहे, म्हणजे असं नेहमीच असं आपण म्हणायचं की मला जमत नाही, पण नाही, आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढायचा असतो. नामस्मरण करतो म्हणजे जो स्वामींचं नामस्मरण करतो त्याला स्वामी आयुष्यभर जपतात. आपल्याला आपल्या गुरूंची साथ म्हणजे जर आपण नामस्मरण करतो आपल्याला आपल्या गुरूंची साथ मिळते. किती संकट असू द्यात त्यातून आपल्याला मात करण्याची जी शक्ती असते ती आपल्याला मिळते. कारण महाराज आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात. आपल्यावर किती संकट येऊ द्यात नामस्मरणाने ही संकटेही कमी होण्यात मदत होते. कसं असतं, आपल्या कर्मामुळे आपल्या जर म्हणजे आयुष्यात जे काही घडायचं आहे त्या गोष्टी घडणारच असतात. पण आपण हे नामस्मरण किंवा अशा ह्या ज्या काही सेवा केल्या तर त्याच्यामुळे हे जे आपल्याला म्हणजे समजा आपल्याला जखम जी होणार असते ती जखम खोलवर होणार नाही, वरच्यावर होते. खोलवरची जखम असते ना ती म्हणजे ह्या आपल्या कर्मामुळे जी जखम होणार असते ती खोलवर होणार असते, पण नामस्मरणाने ही कमी होते. त्याची जी धार असते ती धार ही बोथट होत असते. म्हणून कितीही संकट येऊ द्या नामस्मरण हे आपल्याला करणे सोडायचे नाही. नंतर देव आपली ही परीक्षा पाहत असतात. काय होतं, आपल्याला किती वाईट परिस्थिती येऊ द्या डगमगायचे नाही. माझी सेवा ही मी सोडणार नाही. उद्देश जो आहे स्वामी सेवा करायचा तो आपण बंद करायचा नाही. एक दिवस असा येईल की तुम्हाला काही मागण्याचीही गरजच लागणार नाही. नामस्मरण करणे किंवा स्वामी चरित्र सारामृत या सेवेला आपण सुरुवात करायलाही हवी. ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. फक्त नामस्मरण करा व स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं वाचन करण्यास सुरुवात करा. बघा तुम्हाला किती छान अनुभव येतील. पहा तुमचे आयुष्य कसे हळूहळू बदलू लागेल. नमस्कार.